मग माझ्या याचा आता काय देव फक्त सेवकाचा उपयोग करतो, पण काम करणारा कोण आहे? देवाचं सामर्थ. बोला देवाचं सामर्थ. हालेलुया. आणि जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, कुठेही कोणाला मिनिस्ट्री करायची असेल, देवाचं काम मोठं पाहिजे असेल, लाखो महा सगळं एरिया पूर्ण बदलला पाहिजे, तर बायबल सांगतो, परमेश्वर म्हणतो जोपर्यंत मी माझं सामर्थ्य लोकांना दाखवणार नाही, लोक मुक्त होणार नाही. हालेलुया. मोशेला सांगितलं जा मिस्रमध्ये जा, लोकांना सोडव. म्हटलं मी नाही जाऊ शकत, लोक ऐकतील का? तो म्हटलं कधी ऐकतील नाही. वाचूया निर्गम 3:19. निर्गम 3:19. निर्गम 3:19. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशाचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही, त्याला भूतप्रताप दाखवल्याशिवाय. परमेश्वर मोशे जोपर्यंत मी आपल्या हाताचं सामर्थ्य दाखवत नाही, तो तुम्हाला जाऊ देणार नाही. कोण? फारो सामर्थ बघेल, मिस्री लोक सामर्थ बघेल, ते म्हणतील जा. हालेलुया. म्हणजे पुढे देवाच्या सामर्थ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणून आमच्याकडे सगळ्यांकडे एकच पाहिजे, फक्त पास्टरकडे नाही, मंडळीकडे पण पाहिजे सामर्थ्य, पावर. हालेलुया. वेगळ्या भाषांमध्ये अनुवाद 9:29 मध्ये लिहिलेला आहे. अनुवाद 9:29 मध्ये मोशे म्हणतो, अनुवाद 9:29 मध्ये मोशे म्हणतो की तुम्ही कसे बाहेर निघाला? देवाच्या महान. मध्ये काय लिहिले? हात दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. हात दाखवणं म्हणजे काय? तो महान सामर्थ्य दाखवल्याशिवाय. हालेलुया. बोला शैतानाला काय दाखवायचे? फारोला काय दाखवले? शैतानाला काय दाखवा? नको शैतानाला काय दाखवा? आजाराला काय दाखवा? विकाराला काय दाखवा? बोला जोरात काय दाखवा? माझ्या प्रियांची सामर्थ्य लक्ष द्या. जे सामर्थ्याचे भुकेले ते ह्या ठिकाणी सामर्थ्याने भरतील. तुमची ओळख काय होणार माहितीये? की सिस्टर हे ब्रदर सामर्थ्याने भरलेले आहे. माझ्याकडे अशी कमाई आहे की फक्त देवाचे सेवकच भरले जात नाही, तर कलेसिया म्हणजे मंडळीतले लोक पण सामर्थ्याने त्यांच्याकडे पण काही दाखवू शकते. फक्त एकच गोष्ट आहे, त्यांच्याकडे पाहिजे ग्रेट पॉवर, सामर्थ्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. जेव्हा एका तरुणाला आणलं येशूकडे, येशूने पाहिलं की त्यातला दुष्टात्मा शिष्याला काढता येत नाही. शिष्य म्हणले आम्हाला खा, तो दुष्टात्मा काढता आला नाही, खा मुलाला बरं करता आला नाही. येशू म्हटलं तुमचा विश्वास पुढे भागला सका, आणि येशूने त्या मुलातल्या दुष्टात्माला धमकलं, नेक क्षणात तो मुलातला दुष्टात्मा निघून गेला. सगळे लोक काय म्हणले, वाव काय हे म्हणजे माझ्या शेवटच्या काळामध्ये लक्ष द्या, त्या शेवटच्या काळामध्ये देवाचं सामर्थ्य दिसलंच पाहिजे. कोमट नाही चालणार, थंड नाही चालणार, काय दिसलं पाहिजे? सामर्थ्य. देवाची एक सेविका कॅथरीन कुर्मा म्हणून सिस्टर होती. तिने अद्भुत रिवायवल आणलं, संजीवन. ती जेव्हा येणार तर लोक थर खाली पडत होते, एवढं रिवायवल तिने आणलं. पण जेव्हा मरायच्या वेळेस तिला दृष्टांत झाला की शेवटच्या काळी म्हणजे येशू येण्या अगोदर असं होणार आहे की येशू कुणाला पण उचले सामर्थ्याने, आणि त्या व्यक्तीवर हॉस्पिटल खाली तो दृष्टांत पूर्ण होणार आहे. हालेलुया. कदाचित तुम्ही त्यामध्ये असणार आहे, तुम्ही त्यामध्ये असणार आहे, ते तुम्हाला उचले. हालेलुया. तेव्हा हे पाहिलं नाही की किती प्रभूमध्ये आहे, हे म्हटलं त्यावर शेवटच्या अगोदर सामर्थ्य दिलं जाईल, आणि ती व्यक्ती प्रार्थना करेल आणि चमत्कार करेल. लूक 9:41 फक्त लिहून घ्या, वाचणार नाही. लूक 9. हालेलुया. लूक 9:41-43. हालेलुया. येशूने सामर्थ्य दाखवले. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. पुन्हा येशू म्हटलं जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्याला जाऊन सांगा, अंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोग शुद्ध होतात, भैरे ऐकतात, मेले उठवले जातात, गरीबाला सुवार्ता सांगलं जातं. कसं काय? देवाचं सामर्थ्य. मत्ते 11:4 लिहून घ्या. मत्ते 11:4. हालेलुया. थँक यू जीसस. शैतान तुझं सावध उद्ध्वस्त होणार आहे. हालेलुया. फिलिप्पी पत्र 3:10 फिलिप्पी 3:10. फिलिप्पी 3:10. या ठिकाणी पाऊल म्हणतो मला दोन गोष्टी जाणून घ्यायच्या. एक देवाचं सामर्थ आणि दुःख. येशूचं सामर्थ आणि दुःख. प्रेज द लॉर्ड. लिहिले का? पुनरुत्थानाचं सामर्थ आणि दुःखाची सहभागिता मला जाणून घ्यायची. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना मोठ्यामध्ये आपण बोला हालेलुया.
क्षणात या ठिकाणी काही लोकांसाठी प्रार्थना केली जायची भुकेले आहेत म्हणजे सामर्थ्याचे ते इतके सामर्थ्याने भरेल की त्यांच्या जिभेतून नुसती आगच निघाली. हालेलुया. कालपर्यंत शैतान त्यांना फिरत होता, आजपासून ते शैतान पाहू म्हणतो फिलिप्पी 3:10 मला पुनरुत्थानाचं सामान समजून घ्यायचे. सहभागिता पुनरुत्थानाचं सामान हे काय? पुनरुत्थानाचं सामान म्हणजे लक्ष द्या, येशू ख्रिस्तावर मेला, बरोबर आहे. येशू ख्रिस्तावर मेला आणि त्याला दफन केलं आणि तिसऱ्या दिवशी काय झाला? जिवंत झाला. बायबलमध्ये असं वेळेस देवाने येशूला मेलेल्यातून उठवलं. सगळं देवाने येशूला मेलेल्यातून. पण वेगळ्या भाषेत वेगळ्या ठिकाणी असं लिहिलंय देवाच्या लक्ष देवाच्या सामर्थ्याने येशू पुन्हा जिवंत झाला. वाचूया सगळं बोला हालेलुया. 2 कोरिंथी 13:4 पाहूया ह्या ठिकाणी 2 कोरिंथी 13:4 2 कोरिंथी 13:4 2 कोरिंथी 13:4 काय लिहिलंय? येशूला अशक्तपणावर समोर खेळण्यात आले तरी पापींनो तरी येशू देवाच्या सापडला सापडला त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने देवाच्या सामर्थ्याने कशाने? देवाच्या लक्ष द्या प्लीज काहीतरी प्रकाशन मिळणार आहे. देवाच्या सामर्थ्याने येशू सगळं देवाच्या सामर्थ्याने येशू नाही कळलं. देवाच्या सामर्थ्याने येशू कशाने? देवाच्या देवाच्या सामर्थ्याने येशू होता. देवाच्या सामर्थ्याने पास्टर का बोलायला होत आहे? काय लक्ष द्या. काय चर्च मध्ये एक अशक्त व्यक्ती आहे, आजारी आहे. तुम्हाला प्रश्न पडला काय सांगितलं? तिला हे सांगितलं डॉक्टर म्हणतात 3 दिवसात जाईल. तुम्ही ते बघून म्हणता क्षमा करा आम्ही फक्त प्रार्थना. लक्ष द्या वाचवणारा देवा एवढं बोलून तुम्ही तिला वाचू दिलं. देवाच्या सामर्थ्याने येशू जिवंत झाला. त्या सामर्थ्याने ती व्यक्ती बरी होणार. सोडून घेतलं देवाच्या सामर्थ्याने येशू जिवंत झाला. त्या सामर्थ्याने आजली व्यक्ती बरी होणार. शेवटच्या कंडिशन असलेली व्यक्ती आयसीयू मधून नाही होऊ शकत. येशू गेला नाही अरे बोला ना. येशू गेला पण तिसऱ्या दिवशी काय केलं? त्या सामर्थ्याद्वारे आजही व्यक्ती कोणी आमच्या लेकरावर कोण येईल? आमच्या घरावर कोण येईल? हालेलुया. काय सामर्थ नाही म्हणून आम्ही त्यांना आम्ही करू आमच्याकडे एवढंच आम्ही प्रेम करू शकतो. तुम्ही जमा नो प्रभू म्हणतो चर्च म्हणजे काय? आरोग्याची मिनिस्ट्री. हालेलुया. मला एक चर्च काय महत्वाचं चर्च असे गेलो. एक यरूशलेम मध्ये होता. कुठे गेला? येरूला गेला. कोणी लुटलं? लुटलं गेले. याजक लेवी फक्त बघून रस्ता बदलला पण एक चांगला शहरून आला. जखमांना तेल लावलं आणि कुठं गेलं? उद्धार शाळेत. व्हेरी गुड. उद्धार शाळा काय? ऍक्च्युअली चर्च. हे 2 रुपये घ्या. याची काळजी घ्या. उद्धार शाळेत लोकांची काळजी घेतली जाते. उद्धार शाळेत लोक बरे हालेलुया. शेवटच्या काळामध्ये आणि मंडळ्या प्रभूसाठी चमकणार आहे. देवाच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्त मेलेला जिवंत होऊ शकतो. त्यात अशक्य कोण? शक्य होणार फक्त देवाच्या सामर्थ्याने. ना माझं बल नाही ना तुमची शक्ती ना माझी पवित्रता नाही ना तुमचं चांगलं बल. फक्त देवाचं. पौल म्हणतो फिलिप्पी 4:13 सगळे जागृत आहेत का? हालेलुया. तसंच होली स्पिरिट तुमच्या जवळ येत आहे जसं शिक्षणाला तयार. फिलिप्पी 4:13 मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. पौल म्हणतो जो ख्रिस्त मला काय देतो? डिझेल पुरवतो. माझ्या कारला जर
कुठल्या पेट्रोल पंपनी पेट्रोल दिलं तर मी काय म्हणलं हे पेट्रोल पंप माझ्या गाडीला पेट्रोल पुरवतात, त्यामुळे मी कुठेही जातो. सेम पॉल म्हणतो जो ख्रिस्त मला पावर देतो, मी काही करू शकतो. आय कॅन डू ऑल थिंग्स. मी काही करू. सिस्टर, जर देवाचं सामर्थ्य तुला मिळालं तू काही करू शकते. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला मिळालं तर काय जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याद्वारे मी सर्व काही करत असतो. वेगळ्या भाषांमध्ये मसीह की विस्फोटक शक्तीमध्ये ताकद देते आहे. म्हणून तुम्हाला काय मिळालं पाहिजे? सामर्थ, सामर्थ, सामर्थ. येशूपासून पित्यापासून पवित्र आत्म्यापासून सामर्थ. सोमवारी सामर्थ, मंगळवारी सामर्थ, बुधवारी सामर्थ, गुरुवारी सामर्थ. 24 तास 365 तास दिवस सामर्थ, सामर्थ, सामर्थ. तुम्ही म्हणतात अच्छा ती गोष्ट आहे का? आणा तुम्हाला काय म्हणतात ते डॉक्टरने असं अरे आणा कसं काय लोक दुःखात आहे का नाही? लोक दुःखात आहे का नाही? दुःख दूर करण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे. हालेलुया. पण पौल म्हणतो जेव्हा स्वीकारलं माझ्यामध्ये आला पवित्र आत्मा. लक्ष द्या संपायला. आणि पवित्र आत्मा आल्यानंतर माझं हे आतलं भांड, अंतःकरणाचं भांड सामर्थ्याने भरलं गेलं. म्हणून तुम्ही रस्त्याने चाललो की लोक माझ्या कपड्यावर रुमाल टाकतात, आजारावर टाकतात, लोक बरे होतात. कसं काय? म्हणतो हे माझ्यामुळे नाही होत, मग माझ्या आतमध्ये आहे. कुठेतरी सिस्टर तुला आतमध्ये माझे पास्टर या मातीच्या भांड्यात 2 Corinthians आहे का मध्ये पावत आहे. हालेलुया. किती नावास प्रिय प्रेज द लॉर्ड. मातीचं भांडे कुठलं? सोन्याचं भांड का मातीचं भांड? हालेलुया. हालेलुया. कुठलं भांड आहे? सिल्वर गोल्ड का माती? माती. आपण म्हणतो या मातीच्या भांड्यात सामान 4 दे. 2 Corinthians 4:7 ही आमची संपत्ती 2 Corinthians 4:7 मातीच्या भांड्यात आहे. ऐकलं प्रियानो? 2 Corinthians 4:7 ही आमची संपत्ती. संपत्ती म्हणजे काय? पैसा नाही. संपत्ती म्हणजे काय? जागा नाही. संपत्ती म्हणजे काय? पुढे ऐका. अशा हेतूने की लक्ष द्या. सामर्थ्याची पराकोटी. ऐकलं? सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे. लक्ष द्या. वेगळ्या पुस्तकामध्ये लिहिलंय की आमच्यामध्ये आहे सर्वोच्च शक्ती, सुप्रीम पॉवर. आज नासू येशूच्या नावाने प्रत्येक ब्रदर, प्रत्येक सेवक, प्रत्येक सिस्टरवर सुप्रीम पॉवर उतरली हो. तो आमेन म्हणा. हालेलुया. काय आमच्यामध्ये तो म्हणतो सुप्रीम पॉवर. वेगळ्या भाषेमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी, असाधारण सामर्थ्य आमच्यामध्ये. लक्ष द्या. आणि पॉल म्हणतो आमच्याद्वारे काय होत नाही. तो आंधळापणा झाला, माझ्यामुळे नाही झाला, माझ्यातून आलं सामर्थ्य. मातीच्या भांड्यात काय आहे? तुमच्या मातीच्या भांड्यात काय? जोरात सामर्थ्य. परमेश्वराने मेलेले जिवंत केले. येशूने पण मेलेले जिवंत केले. 12 वर्षाची मुलगी बरोबर. येशू म्हणतो कशी काय बरी झाली? सगळेजण बोला हालेलुया. योहान 5:21 योहान गॉस्पेल 5:21. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून पिता मेलेल्यांना उठवतो, जिवंत करतो, तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. येशूने मेलेले जिवंत केले. सगळेजण हात उचलून बोलत हालेलुया. थोडक्यामध्ये मी तुमच्यासाठी 5:21 मध्ये लिहिलेलं आहे की ज्याप्रमाणे पित्याला मेलेल्यांना उठवण्याचं सामर्थ्य आहे ते लक्ष द्या. पित्याकडे स्वर्गीय पित्याकडे मेलेल्यांना उठवण्याचं सामर्थ्य आहे. ते येशूला दिलं, पुत्राला दिलं. लक्ष द्या. येशूने 12 वर्षाच्या मुलीला जिवंत केले आणि येशूने कुणाला दिलं? तुम्हाला. उठवण्याचं सामर्थ्य येशूला आणि येशूने हालेलुया. बोला हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज लॉर्ड. थोड्याच वेळाने परमेश्वर काय घेऊन येणार आहे? कुठे दिले? यशाया लवकर हालेलुया 40 ना. यशाया 40 ना. यशाया 40 ना. हालेलुया. परमेश्वर कसं येतो असं लिहिले. परमेश्वर प्रभू परमेश्वर पराक्रमासारखा येत आहे. वेगळ्या भाषेत दिले परमेश्वर सामर्थ्याने येतो. म्हणजे आज या ठिकाणी परमेश्वर सामर्थ्य घेऊन येणार आहे. पवित्र आत्मा सामर्थ्य घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र
18:39 स्तोत्रकर्ता म्हणतो मला तर सामर्थ्याचा कमरबंद बांधलाय. म्हणजे काय? सामर्थ्याचे वस्त्र घातलेले आहे. स्तोत्र 18:39 स्तोत्र संहिता 18:39 स्तोत्र 44:5 स्तोत्र 44:5. हे शिक्षण पुढे तुम्हाला ऐकून मिळणार नाही, कारण कुठलंही कुणाचं ऐकून तुला पाहिजे कुणाचं ऐकून मी तुम्हाला टीचिंग देत नाही. तास मी घातले तेव्हा मला हे प्रकाशन मिळाले आणि आज त्याचा परिणाम पॉवरफुल होणार आहे. हालेलुया. मग मी ऐकलं 18:39 सामर्थ्याचं काय घातलाय? कमरबंद. हालेलुया. आणि आता 44:5 काय लिहिलं? मी तुझ्या साह्याने स्तोत्रकर्ता म्हणतो शत्रूला उलथून टाकेल आणि आमच्यावर उठणाऱ्यांना पाय जरी तोडून. वेगळ्या भाषांमध्ये लिहिले हे परमेश्वरा मी तुझ्या सामर्थ्याला पायाखाली तोडले. आज शैतानाला काय करा? पायाखाली तोडवा. कशाद्वारे? सामर्थ्याद्वारे. पण देवाच्या सामर्थ्याने शैतानाला पायाखाली तोडवणार का? हालेलुया. त्यांनी तुम्हाला छळलं, त्यांनी तुमच्या लेकरांना त्रास दिला, त्यांनी तुमच्या आयुष्यात अडवले. आज तुमचा समय आहे. लक्ष द्या. काही असं वाटतं की नाही सामर्थ्य विश्वास करायसाठी नाही. मी सांगतो त्या व्यक्तीला बायबल माहित नाही, कारण माझं बायबल सांगतं सामर्थ्य पास्टर लोकांना पण आहे ज्यांना पाचारण केलेलं आहे आणि जे विश्वास करतात त्यांना पण आहे. का? कारण बायबल सांगतं की काही जण असे होते जे येशू बरोबर नव्हते तरी ते भूत काढत होते. तर येशूच्या शिष्यांनी त्यांना धमकी दिली भूत काढायची. तुम्ही आमच्या पार्टीत नाही, तुम्ही इथं या पण आमच्या मागं. मग कसं काय तुम्ही काढू शकता? आणि येशूला जाऊन भेटले. आम्ही त्यांना थांबवलं. येशूला कोणी सांगितलं एक काम करायला? नाही प्रभू तुझ्या नावाने ते चमत्कार करू दे. येशू म्हटला ते माझ्या नावाने चमत्कार करतात करू द्या. तुझा दिवस आहे. तुला ते सापडत मिळणार. हा ओ बाबा धन्यवाद. हालेलुया. Praise the Lord. 66:3 स्तोत्र 66:3 हालेलुया. 66:3 या ठिकाणी सांगितलंय की शत्रू तेव्हाच वशमध्ये येतील जेव्हा आमच्याकडे सामर्थ्य असेल. तुझ्या सामर्थ्यामुळे तुझे शत्रू आम्हाला वश होतात. म्हणजे शैतान तेव्हाच वश होऊ शकतो, नम्र होऊ शकतो, आदीन होऊ शकतो जेव्हा तुमच्याकडे असेल देवाचं सामर्थ्य. हालेलुया. हालेलुया. कधी आम्ही हे ऐकतो. माझं पण पहिलं शिक्षण असं होतं प्रिय वचन 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 एका वचन 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 वचन. एक दिवशी प्रार्थनेला बसलो. पवित्र आत्मा मला म्हणतात तू नुसतं वचन वचन का करतो? बरोबर वचन महत्वाचं आहे, पण एक नोट 500ची आहे त्याच्या वरची छपाई आहे, मागची छपाई नाहीये. ती नोट चालेल का? सगळे जागे दोन्ही. बरोबर. प्रभू म्हटला दोन गोष्टी तुझ्याकडे असेल तर लोक तुझ्याकडे, दोन गोष्टी तुझ्याकडे नसेल तू झिरो आहे. तुझ्याकडे एक गोष्ट असेल दुसरी नाही तू झिरो आहे. तुझ्याकडे दुसरी गोष्ट असेल पहिली नसेल तू झिरो आहे. काय वाचूया सगळे तुम्हाला हालेलुया. शिक्षण घ्यायचंय का? हालेलुया. तुम्ही आनंदी का? सामर्थ पाहिजे का? पायाखाली तुडवायचं लक्ष आहे. प्लीज तुडवा प्रियांनो. हालेलुया. तुमचा रिपोर्ट बदलून घ्या. हालेलुया. मत्ते 22:29 हालेलुया. मत्ते 22:29 काय दिले? मत्ते 22:29 येशूने त्यास उत्तर दिले तुम्ही शास्त्र व देवाची किती गोष्टी? शास्त्र आणि देवाची म्हणजे किती गोष्टी झाल्या? एक नाही. हा हो ना. किती गोष्टी झाल्या? दोन. पहिलं काय? वचन. आणि दुसरं आहे सगळं. पहिलं आहे आणि दुसरं आहे. पण येशू म्हटलं तुम्हाला वचन पण माहित नाही, सामर्थ्य माहित नाही. तुम्ही गोंधळलात. तुम्ही गोंधळलात. भ्रम म्हणजे गोंधळले. भ्रम म्हणजे गलत चुकत आहात. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन गोष्टी समजून घ्या. सामर्थ आणि वचन. वचन आणि सामर्थ. जर तुमच्याकडे नुसतं वचन नो, वचन व देवाचं सामर्थ. पण हे मला येशूची करू दोन हात. वचन आणि सामर्थ. वचन आणि सामर्थ. एकच माझ्याकडे वचन 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 एक नाही तर मी असं आहे. पण माझ्याकडे सामर्थ आहे वचन आहे तर मी असं आहे. पण दोन्ही आहे मी असं आहे. बोला वचन आणि किती गोष्टी पाहिजे आमच्याकडे? वचन आणि वचन आणि वचन आणि वचन आणि वचन ह्यासाठी की त्याद्वारे मला कळेल माझा देव माझ्या बरोबर आहे. आणि सामर्थ ह्यासाठी जो विरोधक मला त्रास देतोय त्याला पळवण्यासाठी. हालेलुया. पण येशू ख्रिस्त
पवित्र आत्म्याने भरला आणि सामर्थ्याने पण भरला. फक्त लिहूया लूक 4:1 आणि लूक 4:14. लूक शुभवर्तमान 4 अध्याय पहिलं वचन फक्त लिहूया आणि 4 अध्याय 14 वचन. पहिलं वचन सांगतो 4:1 पवित्र आत्म्याने भरला आणि 14 वचन सांगतो सामर्थ्याने भरला. प्रेज लोक आता थोडक्यात वचनाने भरला, कशाने भरला? पवित्र आत्म्याने भरला आणि सामर्थ्याने. योहान 3:2 लिहूया फक्त. योहान 3:2 योहान शुभवर्तमान 3 अध्याय 2 वचन आणि हे टाका वर द्या स्वर्गीय सामर्थ्य आत्मा मिळालेला आहे. योहान 3:2 जॉन गॉस्पेल योहान शुभवर्तमान 3 अध्याय 2 वचन. निगडे म्हटला मला शास्त्र माहित आहे पण मला एक गोष्ट कळली येशू देव तुझ्या बरोबर आहे म्हणून तू चमत्कार करत आहे. कोण बरोबर आहे? चल लक्ष कोण बरोबर आहे तुझा? आता लक्ष मला प्रश्न पडला लॉर्ड देव तू माझ्या बरोबर आहे कोण आहे? सगळ्यात बरोबर आहे. मग सगळ्यात बरोबर काय चमत्कार करत आहे? मग मी अभ्यास सुरू केला आणि मग मला भाषांतर मिळालं की भाषांतर असं आहे की जोपर्यंत देवाचं सामर्थ्य नाही चमत्कार नाही. देवाचं सामर्थ्य नाही तोपर्यंत चमत्कार नाही. पण तिथं काय लिहिलं नाही देव बरोबर पाहिजे. पण खरं सामर्थ्य नाही तोपर्यंत चमत्कार नाही. ठीक आहे पुढे पहिले ग्रंथी 2:4-5 पहिले ग्रंथी 2:4-5 पहिले ग्रंथी 2 अध्याय 4 आणि 5 वचन. तिथं असं लिहिलंय तुमचा विश्वास माणसावर नसावा तुमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर असावा. हा तुमचा माझा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर आहे. जल्दी हालेलुया. कुणावर असा विश्वास? सगळं आमचा विश्वास कुणावर असतो? मनुष्यावर. पण विश्वास कुणावर पाहिजे? देवाच्या सामर्थ्यावर. पुढे लक्ष द्या. आता पौल काय म्हणतो? लक्ष द्या. पौल चर्च घेला प्रेषित पौल संत पौल चर्च घेला तो म्हणतो मंडळी लक्ष द्या. तो मंडळी माझं बोलणं मन वळवणारे नाही. म्हणजे येशूचा काय सांगत मन वळवणाऱ्या शब्दांनी बोलत नाही पण सामर्थ्याद्वारे शिक्षण देतो. म्हणजे प्रत्येकाचं शिक्षण हे पवित्र आत्मा आणि सामर्थ्याद्वारे असावं. इथं काय लिहिलंय? मन माझी घोषणा 5 वचन पहिले ग्रंथी 2:4-5 माझं भाषण म्हणजे प्रीचिंग संदेश उपदेश ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दाचं नाही पण आत्मा म्हणजे पवित्र आत्मा व सामर्थ्य याच्यात मान्य आहे. लक्ष द्या. प्रार्थना तुमची कशी पाहिजे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. एखाद्याच्या घरात प्रवेश करा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. आदरांना राहा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. हालेलुया. आणि जो ही व्यक्ती करतो तेव्हा येशू म्हणतो योहान 14:12 योहान शुभवर्तमान 14:12 तिथं असं येशू म्हटलं मी जे चमत्कार केले ते चमत्कार माझ्यावर विश्वास ठेवणारा मी करेन. कशाद्वारे? सामर्थ्याने. 14:12 योहान गॉस्पेल योहाना लूक 24:49 लूक 24:49 लूक शुभवर्तमान 24:49 इथं असं लिहिलंय जोपर्यंत ती देणगी येत नाही आणि पुढे लिहिले स्वर्गीय सामर्थ्याने जोपर्यंत भरत नाही कुठं जाऊ नका. आता मुद्दा आलाय स्वर्गीय सामर्थ्य. वाचा माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्य स्वर्गीय सामर्थ्य. सिस्टर आजपासून तू झोपू नको आणि एकच म्हण स्वर्गीय सामर्थ्य. ब्रदर देव तुला देऊ इच्छितो स्वर्गीय सामर्थ्य. हालेलुया. बोला तुमचं सामर्थ्य स्वर्गीय सामर्थ्य. बोला पास्टरचं नाही बोला पास्टरचं नाही स्वर्गीय सामर्थ्य. बोला प्रेषितचं नाही स्वार्थेचं नाही बोला स्वर्गीय सामर्थ्य. जोपर्यंत येत नाही तिथंच राहा. हालेलुया हालेलुया. एरिया गेला आणि कोणी सुरू झाली सेवा एक वेळा इकडे एरिया गेल्यानंतर कोणी सेवा केली तर बाईबल सांगतं एरिया गेला आणि वरतून काय पडला सगळा पडला. कसं लिहिले एरियाचा आत्मा अलिशावर वेगळ्या शब्दामध्ये एरियाचं सामर्थ अलिशावर आलं आणि येशूचं सामर्थ तुमच्या माझ्यावर येईल. लिहून घ्या 2 राजे 2:15
15 सेकंड किंग 2 राजे दुसरे राजे दुसरा अध्याय 15 वचन ह्या ठिकाणी लिहिले एलियाचा आत्मा अलीशाच्या काही आला पण वेगळ्या भाषेत लिहिले एलियाचं सामर्थ अलीशावर आलं आणि येशूचं सामर्थ आमच्यावर नको तुम्हाला सामर्थ नको सामर्थ काही लोकांना अशी सवय असते पास्टर तुम्ही प्रार्थना करा पास्टर नो प्रभूची इच्छा तू बोल काय करणार मी काय करू आपला हात तर दाबू शकते कारण हातातून काय नाही देत पायातून काय नाही देत तोंडातून काय नाही देत हालेलुया प्रेज द लॉर्ड मरियाकडे गॅब्रिएल आला आता संपत आहे मरियाकडे गॅब्रिएल आला माहिती ना गॅब्रिएल काय म्हणला मरिया घेऊ नको देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे तुला पुत्र होईल त्याचं नाव सगळे त्याचं नाव आणि तो गर्भवती काहीतरी चुकतं लॉर्ड स्टडी स्टडी करताना अभ्यास करताना सापडलं की कोण तिच्यामध्ये आला आणि काय घेऊन आला आज तुला ते मिळणार आहे आज तो वाटा तुझ्यासाठी ठेवलेला आहे आज तो वाटा तुझ्यासाठी ठेवलेला आहे अशक्य गोष्ट आहे कुमारी आहे गर्भाशयाचं दार बंद आहे पण कोणतरी येणार आहे काहीतरी घेऊन येणार आहे आणि गर्भाशय उघडणार आहे आणि पाहताय थँक्यू कोणतरी धन्यवाद करायला काहीतरी घडणार मत्ते 1:18 मत्ते 1:18 ह्या ठिकाणी असं लिहिलं मत्ते शुभम पहिला अध्याय येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला कसा झाला त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ठीक आहे म्हणजे एकत्र आले ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली कशापासून वेगळ्या भाषांमध्ये लक्ष द्या वेगळ्या भाषांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भवती झाली कुणाच्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनात होत नाहीये पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या गोष्टी शक्य मला एक भाषण आवडलं पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती म्हणजे आवडलं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने become pregnant through the power of the Holy Spirit. Become pregnant power of the पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती झाली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझी पायाची गाठ निघून जाणार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्या मनकाचा त्रास निघून जाणार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझी शिखर जाणार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझा बीपी नॉर्मल होणार आणि एकच होणार देवाच्या देवाचं सामर्थ्य आता फिरायला लागणार इथं सामर्थ्याने बाकी प्रेग्नेंट झाली अशक्य गोष्ट पुरुष होता पण power of the Holy Ghost सिस्टर भले तुझ्याकडे काही नसेल पण जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं सगळं बदलेल सगळं बदलेल तू फक्त लिस्ट करून ठेव हे होत नाही पास ही नाही गोष्ट झाली ती नाही गोष्ट झाली ही नाही गोष्ट पण खाली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सगळ्या गोष्टी आवाज नाही प्रेम हालेलुया हालेलुया मग येशू म्हटला ते देवीची वाट पहा 120 म्हटले प्रभू काय महत्वाची आहे कधी सुवार्ता जाऊ दे ना तू वर चालला आम्ही तुला बघितलंय मारताना जीवन होताना आम्ही जातो ना सांगितलं स्टॉप थांबा पण का कारण प्रेषित एकात देऊ द्या प्रेषित एकात पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल 120 लोकांनो कोणी तुमच्यावर सगळं बोला कोणी पवित्र आत्मा येईल पण तेव्हा तुम्हाला नुसतं पवित्र आत्मा नाव नका काय म्हणा पवित्र आत्मा माझ्यावर येईल सामर्थ्याने मला लक्ष द्या आणि ती देणगी जेव्हा मला मिळेल पवित्र आत्मा येईल सामर्थ्य मिळेल मग मी सुवार्ता सांगेन मग मी हात ठेवेन मग मी प्रभूचं काम करेन आणि ते काम पॉवरफुल होईल लूक 1:35 लूक 1:35 देवदूत म्हटला मरिये पवित्र आत्मा तुझ्यावर येईल परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर येईल आज सृष्ट ब्रदर परात्पराचं सामर्थ्य तुझा पकडून धरणार आहे हालेलुया हालेलुया बोला काय येणार आहे माझ्यावर 3 प्रकारच्या लोकांना सामर्थ्य
फरक माहित नाही, लक्ष द्या. ठीक. नंबर 1 काय लोक फक्त ऐकतात, भावा खूप छान आहे ते, मी तुला ऐकलं सोडून देतात. पवित्र सामर्थ्यच नाही.